मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं वातावरण बघा कसं झालंय. 8 वाजलेले आहेत. मी चालली धार काढाय आणि हिचं बघा इकडं कसं चाललंय. हिला ओरडून ओरडून काय सुसाना. एकदा दूध ठेवलंय तरी वराटती. काय होतंय? एकदा दूध ठेवलंय तरी हा बघतीये. तिचं ध्यान सगळं बादलीकडे. मग जाती धार काढायला. मागे येऊ नको आता. चालली या. कुत्र देऊ की तर मटकी आहे ना, मग शेंगच करा. कोण येऊन द्या मटकीला. कशाला मोड आल्याशिवाय नाही चांगलं लागत ना. मग करा शेंग. जाऊन द्या. मी आली धार काढून तर जा घरात. कुत्र बघ बाहेरच बसलंय. तो कसं बघताय तुझ्याकडं. ज्ञानू तिला आत घालू. मी चालली या धार काढायला. काय तून घातलाय वाळायला. सावलीला टाकलाय रात्री. एवढा ही झाल्यावरती एवढा काटलाय. ह्याचा तसा ठेवलाय. ते बांधाय येणार ना, ते जळून गेले सगळे ते ही. त्यामुळे आता काटून ठेवायचं. आणि इकडे वासराची मिठी चालली वाढायची. आली आली. होय ग ज्ञानू, दुधाची किटली घेऊन जाते का? धार काढायला चालली या. गाडी घेऊन गेल्या दूध कसं घालायला जायचं. उरक उरक. हो लगेच धार काढते मी. शाळेचं जायचं नियोजन चाललंय. ती स्कूटी घेऊन गेल्यावरती मग दूध कोण घालायला जायचं. बापू नाहीत घरी आज 2-3 दिवस झालं. मग बापू घरी नाहीत म्हणल्यावर काय. मग धार काढायची मी. मग डोक्यात दूध किटली घेऊन जाण्यापेक्षा तिच्यापाशी दिल्यावर तीच पुढं नेती कुटी मांडून. आणि अण्णा जरी घरी असला तरी तो चालत जात नाही. तो म्हणतो मम्मी चालत लावते का काय करते मला. मी नाही चालत जाणार. म्हणजे कसं गाडी आणल्यापासून चालत जायचा विषय बंद आहे. आणि सायकलीला तर हातच लावायचा नाही. ज्ञानेश्वरीला शाळेत सायकल मिळाली. ती अजून तिने घरी पण नाही आणली. आता आज आणती का उद्या आणती काय माहित नाही. तिला लागायची सुट्टी. आता तुम्हाला दाखवते कसल्या कसल्या शाळेत तिला सायकली दिल्यात काय नाही. अनुला दिली, तिला दिली, दोघीला पण दिल्यात. पण शाळेत असं ठरलंय पालक आल्याशिवाय सायकली द्यायच्या नंतर. आणि ज्ञानीचा पप्पा काय घरी नाही. आता जावं लागेल मला. बघू आता उद्या बिद्या मी जाईन आणि घेऊन येईन. हो चला चला. भूक लागली. गाईला पण चराय नेऊन बांधायचे सकाळ सकाळ. काम माहिती काय ग मम्मी. मला जायचंय ना. झाली झाली बया. झाली काढून. किती दूध वाटायचं. उरकले का? माझं कधी चुरा तुम्ही झाली की मग किती घेऊन येताना ध्यान करून घेऊन या. चल 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 लवकर चल मम्मी. लवकर चल. बघू उद्या. पेपर कधी संपायचे? उद्या शेवटचा पेपर आहे. उद्या शेवटचा पेपर आहे. बरं उद्या द्यायची असते. काय माहिती. काय असू दे बरं. आली मग झाले. चल लवकर. नाही तर ही शाळेत चावतं ग. ही एवढी शहाणी आहे वासरू. वाढू झालं बोंबलत होतं. भूक लागली म्हणून आता झालं नीट. त्याला पेयला दिल्याशिवाय ती ग बसत नाही. 2-3 दिवस संध्याकाळचं रोजच होती लांब होता. रोजच प्यायचं. दही मागं आटली की त्याला चालूच. त्याच्यामुळे त्याला बांधायचं लांब चालू केलं. आता आली मी घरात. आली तर झाले हो. मला तर लय काम आहे. अरुणा मावशीचे सांडगं घालाय उरकायचे पटापटा. धारी काढून आली. ज्ञानेश्वरी गेली शाळेत. आणि आत्या भाकरीला बसल्या. शेण काय काढायची राहिली. सगळं साहित्य जुळवून देते तर भाकरी होत्यात. आणि ताजा ताजा रोजचा कढीपत्ता असा मस्त पैकी रोज भाजीला घालायचा. गाई बांधली तर तिकडे चरती. दिसती का नाही काय माहित नाही. शेंग चिरून देते आता. थोडा लसूण सुलती. कढीपत्ता देते निघून. सांडगे टाकायच्यात बाहेर. आणून ऊन पडले आता. असं मस्त पैकी. घरी अण्णा गेला. अण्णा झोपलाय. नेनू शाळेत एका भाकरी थोड्याच करायची. आपण तिघच घरी. तेच
मग काय ज्ञानू चलती ज्ञानू शाळेत नेमकी का ज्ञानू काय शाळेतच राहायची वेळ असं झालं की कसं एक 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 वर संपलं. बापू 2-4 दिवस झालं गावालाच गेलेत बहुतेक आज येत्याला बापूची नाची पाळी कवाय ती शिवाय हा आणि दमलं होतं वाईच. बापू दमलं होतं का हा आपण दमा तेवढं आपण आपल्याला जायचं होतं गावाकडे तेवढं अन्नाला घेऊनच मला वाटतं जावं. कशाला अण्णाला घेऊन जायची गरज आहे उद्या जायचं बापूला घेऊन बरं अण्णाला दोघीला येतं वय अण्णाला स्कूटी न्यायला जायचं उद्या उरकायचं सगळं काम 12 पर्यंत जायचं. आमचं भाऊ आजारी तर आजोबा दवाखान्यात जायचंय उद्या त्याच्यामुळे मग आजच्या दिवस घालायचं सांडगं लसूण सोलून ठेवलं का एवढं सुपाक भरलंय ती पाकडायचं त्यातलं निवडायचं. आता ही शेंग चिरती आणि बाहेर जाते तर कपडे धुवायच्यात अजून लय काम राहिले. गोटन तर कुठे गेला बाया लिहिला ती गेलं भाऊजीन बरं तिकडं ते देवा भाऊजीन बरं गेलं नागपूर गाठलं त्याने रात्रीत ॲम्ब्युलन्स देवा घुडके कोणाकोणाला माहिती आहे त्यांच्या बरं गेले नागपूर गाठलं त्याने आता सध्या रात्री हल्ल्याला आता नागपुरात आहे. किती लांब गेला त्यांना जायचं होतं आता काय जायचंय म्हणल्यावर कोणाला अडवायचं नाही जायचंय तर जा ज्याची त्याची लाईफ ज्याने त्याने जगायची कशाला कोणाला अडवायचं ज्याची त्याची मर्जी असते. जर बाई चला घालू द्या कालवायची जाय आता पाय परतचा व्हिडिओ नेक्स्ट टाइम बघा आता. हा